नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर मी सुरेखा। तर आज बनवणार आहे मी मिक्स व्हेज भाजी। तर सगळ्या भाज्या थोड्या थोड्या आपल्याकडं नेहमीच असतात। ती एक भाजी केली तर ती तेवढी केली तर ती पण पुरत नाही, त्याच्यामुळे मग मी पूर्ण भाज्या जे आहे तर मग त्याची आता मिक्स भाजी बनवणार आहे। तर मग मी त्याच्यासाठी फ्लावर पण घेतला आहे। फ्लावर होती शिमला मिरची, टमॅटो, कांदा पण एक घेतला आहे त्याच्यामध्ये, आणि आपल्याकडे शेंगा होत्या चवळीच्या शेंगा पण घेतल्या, आणि मटारचे पण थोडेसे दाणे उरलेले होते ते पण घेतले। तर मला चला आपण आज सगळे याची मिक्स भाजी बनवूया। आणि अशी मिक्स भाजी बनवली ना खायला पण खूप टेस्टी लागते। पण काय आत पाणी न वापरता मी भाजी बनवणार आहे, पाणी नाही घालणार आहे त्या भाजीमध्ये। त्याच्यामध्ये बघा मी असं फ्लावर आहे ना असं परतून घेतलं अगोदर, थोडंसं असं ब्राऊन कलर येईपर्यंत असं परतून घ्यायचं, म्हणजे परतल्यानंतर काय होतं आहे त्याची चव पण छान लागते आणि शिजायला पण ते लवकर शिजतं। नाहीतर मग आपल्याला पाणी टाकावं लागतं, तर पाणी टाकायची गरज नाही। आपण जर अशा भाज्या अगोदरच जर अशा व्यवस्थित अशा परतून जर घेतल्या तर। आता या चवळीच्या शेंगा आहे, तर मग मी चवळीच्या शेंगा पण तशाच अशा परतून घेतल्या। व्यवस्थित परतून घ्यायच्या सगळ्या, बघा व्यवस्थित परतून घेतल्या तेल सुटेपर्यंत, म्हणजे ते शेंगामधून तेल सुटतं पूर्ण बाहेर, तोपर्यंत अशा परतून घ्यायच्या। शिमला मिरची पण तशीच परतून घ्यायची। अशी पण आपल्या शिमला मिरची अशी परतून घेतली ना, परतून घेतल्यानंतर त्याची चव पण छान लागते। आता ती शिमला मिरची थोडीच होती, तर मग मी त्याच्यामध्येच आता आपले हिरवे मटारचे दाणे आहे ते पण त्याच्यातच टाकले, कारण ते नंतर सेपरेट परतायचे जर म्हटलं तर मग खूप उडतात ते। बघा ते पण असे एकदम व्यवस्थित छान असे परतले गेले। आता अजून थोडंसं आपण कढाईमध्ये तेल टाकूया। त्याच्यामध्ये जिरा मोहरी, चांगलं जिरा मोहरी असं तडतडू द्यायचं, आणि मग त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कांदा घातला। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत। सारखं त्याला हलवत राहायचं, कारण एवढं मी परतलं त्याच्यामध्ये तर कढईला पण खाली खराब झाली जास्तच। पण मी आता त्याच्यातच भाजी बनवणार आहे। त्याच्यामध्ये मसाले घालते, तर हळद टाकली आहे, लाल मिरची पावडर आणि अंबारी मसाला। मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण नाही घातली, कारण मला थोडीशी मॅगी मसाला वापरून भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण नाही टाकली। आता त्याच्यामध्ये टमॅटो टाकून व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं, म्हणजे टमॅटो पण त्याच्यामध्ये असा नरम होतो मसाल्यामध्येच। आता आपलं टमॅटो ते पण व्यवस्थित परतलं गेलं। आता आपण ज्या भाज्या जे आपण अगोदर फ्राय करून घेतलेल्या होत्या ना, त्या पूर्ण भाज्या त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं। आता ह्या भाजीला आहे ना पाणी पण वापरायची गरज नाही, पण तुम्हाला जर असा थोडासा रस्सा जर त्याच्यात बनवायचा असेल तर तुम्ही पाणी पण थोडंसं ॲड करू शकता, पण मी नाही टाकलं त्याच्यामध्ये पाणी, म्हणजे मला कोरडीच भाजी बनवायची ही। त्याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाणा कूट घातला आणि चवीनुसार मीठ। एकदम असं व्यवस्थित भुणक करून घेतलं, त्याला एकदम मिक्स केलं आहे असं, आणि गॅस पण चालूच आहे। थोडी एक अशी छानपैकी एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे मग आपल्या भाज्या पण ज्या राहिल्यात त्या भाज्या पण आपल्या व्यवस्थित शिजून जातात। आता याच्यामध्ये मी पूर्ण भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकला आहे, आणि अशी भाजी बनवली ना तर मुलं पण आवडीनं खातात। आता वरतून मी कोथिंबीर टाकली त्याच्यात, आणि कोथिंबीर टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हे बघा झाली आपली छानपैकी भाजी। तर आता मी मुलाची बॅग पॅक करायला घेतली आहे।
त्याला पण जायचं आहे. तर त्याच्यामुळं मग मी बॅग पॅक करून पॅक म्हणलं आता आपण एकदा बॅग भरून ठेवली ना तर मग केव्हा जायचं असलं तर मग आपल्याला पण हे नाही राहत, टेन्शन नाही राहत एकदा बॅग भरून ठेवली की. त्याच्यामुळं मी लाडू चकल्या बनवल्या होत्या, ते पण मी दाखवलेलं, त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. शंकरपाळे ते आणि फुटाणे, शेंगदाणे आणि चिवडा. कसं मुलांना बाहेर राहायचं म्हणल्यानंतर सगळंच द्यावं लागतं. चॉकलेट, थोडेसे असे ड्रायफ्रूट्स, म्हणजे ते जेणेकरून तिथं त्याला ठेवायला पण असं व्यवस्थित ठेवता येईल. त्याच्यामुळं मी असं बरणीमध्ये पॅक करून दिलं की जेव्हा लागतं तेव्हा घेऊन खाता पण येतं आणि झाकण लावून व्यवस्थित ठेवता पण येतं. त्याच्यामुळं पॅकिंगमध्ये काही नाही आहे, म्हणजे कपडे वगैरे त्यांनी पहिलेच नेलेले आहे. तर आता फक्त त्याला आता संपूर्ण खायचेच पदार्थ आहे, तर हेच पॅकिंग करून देणं चालू आहे. आणि हे झेंडू पंचेरीस आहे, म्हणजे थोडं जेवण ते झाल्यानंतर घेतो तो, त्याला ॲसिडिटी होती त्याच्यामुळं. आणि असे पदार्थ तेलकट वगैरे खाल्ले तर मग हे खाल्ल्यानंतर तर ॲसिडिटी होतीच. पण मेसवरचं खाऊन पण मुलं कंटाळतात, त्याच्यामुळं मग असं आपण घरी आल्यानंतर थोडंसं घरचं दिलं ना. तर ही सोप पण दिली बघा मी त्याला, अशी सोप मी घरीच बनवली. ते सोप पण मी बनवलेली आहे, त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, सोप कशी बनवायची. तर ती सोप पण मी त्याला दिली सोबत. आणि कधी मुलं अशी मॅगी वगैरे करून खातात, त्याच्यासाठी मॅगी मसाला ते पण दिलेला आहे. आणि ही चक्की आहे बघा, शेंगदाण्याची पट्टी, चक्की नाही आहे, शेंगदाणा पट्टी, ती पण दिली. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.